ब्रिटिश भारतातील पंजाब, भारत माझा देश ब्रिटिश, भारत तुमचा भारत नाही. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. हा किस्सा देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा आहे, जेव्हा पंजाबचा 19 वर्षांचा क्रांतिकारी फाशीच्या तख्त्यावर पाठवले जाण्याच्या आपल्या वेळेची वाट पाहत होता. पण ही प्रतीक्षा का होती? तो फाशीच्या फासावर लटकण्यासाठी इतका आतुर का होता? हे सगळं समजून घेण्यासाठी चला आपण 1906 सालात जाऊ, जेव्हा इंग्रज भारतीय कृषी व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात होते. इंग्रजांनी एक कायदा बनवला होता, कॉलनायझेशन ऍक्ट आणि दोआबबारी ऍक्ट. यात नहर बांधण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून त्यांची जमीन हिसकावून घेतली गेली होती. त्याचबरोबर उलटे पालटे करही लावले जात होते. भगतसिंग यांचे काका अजित सिंगजी यांनी या विरुद्ध आंदोलन छेडले होते. 3 मार्च 1907 रोजी लॉयलपूरमध्ये, जे आता पाकिस्तानमध्ये आहे, तिथे एक मोठी रॅली झाली. तिथे एक गाणं वाजलं. गाण्याचे बोल होते, पगडी संभाळ जटता, पगडी संभाळ ओई. पगडी संवाद जडता, पगडी संभाळ गेले आहे. हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं की संपूर्ण आंदोलनाचं नावच पगडी संभाळ आंदोलन पडलं. अंग्रेज या गाण्यामुळे इतके घाबरले की त्यांनी अजित सिंग यांना 40 वर्षांसाठी देशाबाहेर हाकलून दिलं. नंतर अजित सिंग अफगाणिस्तान, इराण, इटली आणि जर्मनीपर्यंत गेले आणि तिथूनही त्यांनी आपली लढाई सुरूच ठेवली. तो काळ असा होता की ज्या काळात देशातील माया आपल्या पोटी मुलं नव्हे तर क्रांतिकारी जन्माला घालत होत्या. या काळात एक मूल मोठं होत होतं. नाव होतं करतारसिंग सराभा. पण ही गोष्ट इतकीच नाही. या कथेत स्वातंत्र्याचा लढा आहे, बलिदान आहे आणि त्यासोबत आहे आर्य समाज. प्रदीप, गुलबारी पच्चू पाणी, पागल छायाचा शीत. आजच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार आणि सप्रेम खूप खूप स्वागत. हो, मी हरप्रीत कौर आहे. 24 मे 1896 रोजी लुधियानाच्या सराभा जिल्ह्यात एका जाट शीख कुटुंबात वडील मंगल सिंग आणि आई साहेब कौर यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला होता. त्या मुलाचे नाव ठेवण्यात आले करतार सिंग. लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या आजोबांनी त्यांचे संगोपन केले. जेव्हा ते 10 वर्षांचे झाले तेव्हा त्यांनी पंजाबमध्ये एक आंदोलन पाहिले, पगडी संभाल आंदोलन, ज्यात इंग्रजांसमोर झुकण्यास नकार दिला जात होता. मात्र अभ्यासात हुशार असलेल्या करतारने हायस्कूलमधील मॅट्रिकची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. घरात कोणतीही कमतरता नव्हती. त्यांचा परिवार संपन्न होता आणि करतार एकुलता एक वारस होता. त्यामुळे जेव्हा करतार 16 वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या आजोबांनी त्यांना केमिस्ट्रीचं शिक्षण घेण्यासाठी वर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात पाठवले. सर्वात आधी करतारला सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचताच भेदभावाचा सामना करावा लागला. जेव्हा इमिग्रेशन विभागात त्यांना असे प्रश्न विचारले गेले ज्यासाठी 16 वर्षांचा मुलगा अजिबात तयार नव्हता. तेथे पोहोचल्यावर एका घटनेने त्यांचे आयुष्य कायमचं बदलून टाकलं. वेस्ट इंडिया नाही, पंजाब इंडिया माझा देश आहे. ब्रिटिश इंडिया तुमचा नाही. सरदार सिंग श्राब्बा 1912 मध्ये जेव्हा अमेरिकेत आले ते ह्याच ठिकाणी आले होते. या बॅरकम मधूनही सुरुवात झाली. एका बॅरकम मध्ये बेसिकली तो एक खोली होती, जशी तुरुंगातील खोली असते, जिथे कोणीतरी तिला घेतली होती. करतारनी पाहिले की भारतीयांना अपमानास्पद प्रश्न विचारले जात होते, तर इतर प्रदेशांमधून आणि इतर देशांमधून आलेल्या प्रवाशांना मात्र सहज परवानगी दिली जात होती. जेव्हा त्याने याचं कारण विचारले तेव्हा त्याला सांगितले गेले की भारतीय गुलाम आहेत म्हणून ते दुसऱ्या दर्जाचे नागरिक आहेत. दुसरे म्हणजे तो ज्या घरात राहत होता त्या घराची मालकीण एक दिवस संपूर्ण घर सजवत होती. सराभाने त्या मालकिणीला विचारले की ती घर का सजवत आहे. तेव्हा मालकिणीने सांगितले की आज त्यांच्या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते म्हणून ती घर सजवून हा दिवस साजरा करत आहे. या घटनेनंतर सराभाच्या आत्म्याने हंबरडा फोडला की आपण असे दिवस साजरे का करू शकत नाही. याच काही घटना होत्या ज्यांनी सराभाच्या डोळ्यात स्वातंत्र्याचे स्वप्न जागवले आणि भारतात राजवटीच्या अस्तित्वावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. वर्ष होतं 1912.
अमेरिकेच्या पोर्टलँडमध्ये भारतीय लोकांचा एक मोठा संमेलन झाला. हरनाम सिंग, सोहन सिंग भकना यांच्यासह अनेक भारतीय या संमेलनात सहभागी झाले. याच दरम्यान आर्य समाजाच्या विचारधारेने प्रभावित आणि महर्षी दयानंद सरस्वती यांचे परम शिष्य लाला हरदयाल यांनी तिथे आपले भाषण दिले, जे ऐकून सराभा खूप प्रभावित झाले. तो भारताचा तो काळ होता जेव्हा देशातील तरुण काँग्रेसच्या मवाळ धोरणांमुळे खूप नाराज झाले होते. त्यांना वाटू लागले होते की शस्त्र न उचलता स्वातंत्र्य मिळू शकत नाही. मग काय, स्वातंत्र्यासाठी सुरू असलेली चळवळ अधिक तीव्र झाली. आर्य समाजाच्या सैनिकांनी परदेशी भूमीवर गदर आंदोलनाची पायाभरणी केली. परदेशात स्थापन झालेली ही अशा प्रकारची पहिलीच चळवळ होती. येथे भारतीय विद्यार्थी सभांमध्ये सक्रियपणे सहभागी होत असत. कोणत्याही मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हे गदर पक्षाचे एकमेव उद्दिष्ट होते. येथे देशाला स्वातंत्र्य ही त्यांची एकमेव घोषणा होती. सर्व प्रकारे आमंत्रित केले जाईल. दंगलींची संख्या तुलनेने काही प्रमाणात कमी करण्यात आली आहे. सर्वांना वंदे मातरम. नमस्कार. वंदे मातरम. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींबद्दल बोला आणि त्याबद्दल सविस्तर माहिती सांगा. ही आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी साम्राज्यवादाविरुद्ध सशस्त्र संघर्षाची घोषणा करून आणि भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून सुरू केलेली एक चळवळ होती. करतार सिंग यांनी या आंदोलनात उत्साहाने भाग घेतला आणि पक्षाने त्यांना आपल्या मुखपत्राच्या पंजाबी भाषेच्या आवृत्तीचे प्रभारी बनवले. पंजाबी व्यतिरिक्त गदर, हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती आणि पश्तो या भाषांमध्येही प्रकाशित केले गेले आणि ते जगभरातील भारतीयांकडे पाठवले जाऊ लागले. गदर चळवळीतील थोर क्रांतिकारक गदरी बाबांच्या ऐतिहासिक छापखान्याचा हा पहिला मुख्य गुरु मानला जात असे. गदर चळवळीनं युगांतर हाऊस आपले केले होते. तरुण मंडळी तिथे खाली छपाईचे काम करत असत आणि त्यांची चतुराई म्हणजे जगभरात पृष्ठे पोहोचवणे. अखबारात इंग्रजांनी केलेल्या अत्याचारांचा उल्लेख केला जात असे. पाहता पाहता या पत्रिकेने प्रवासी भारतीयांमध्ये क्रांतिकारी विचारांना वेगळी ओळख मिळवून दिली. लवकरच पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि गदर पार्टीच्या सदस्यांनी ठरवलं की हाच तो क्षण आहे जेव्हा देशवासियांना एकत्र करून या चळवळीचं स्थान बदलावं. कारण ब्रिटिश स्वतःला महायुद्धात वाचवण्यात गुंतले होते. 5 ऑगस्ट 1914 रोजी गदरच्या आवृत्तीत इंग्रजांविरुद्ध आणखी एका युद्धाची घोषणा करण्यात आली आणि या घोषणांच्या प्रती जगभरातील भारतीयांमध्ये, विशेषतः ब्रिटिश छावण्यांमधील भारतीय सैनिकांमध्ये वाटल्या जाऊ लागल्या. गदर पार्टी इतकी मोठी झाली होती की तिच्या बातम्या इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये छापू लागल्या. गदर पार्टीचे कार्यकर्ते परदेशातून आपल्या वतनात परतू लागले. फक्त 18 वर्षांचे करतार सिंग सराभा देखील 15 सप्टेंबर 1914 रोजी सत्यन सेन आणि विष्णू गणेश पिंगळे यांच्यासोबत भारतात आले आणि त्यांनी कोलकात्यात युगांतरचे जतीन मुखर्जी यांची भेट घेतली. जतीन मुखर्जी यांनी त्यांचा संपर्क रास बिहारी बोस यांच्याशी करून दिला. करतार सिंग यांनी बोस यांची बनारसमध्ये भेट घेतली आणि त्यांना 20,000 गदर सदस्य भारतात येणार असल्याची आणि क्रांतीची योजना सांगितली, इति दिली. इंग्रजांविरुद्ध आर्य समाजाने उभारलेल्या क्रांतीचा हा सर्वात मोठा बिगुल होता. पण दुर्दैवाने इंग्रजांना क्रांतिकारकांच्या योजनेची खबर लागली आणि त्यांनी क्रांतिकारकांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू केली. खूपसे गदर सदस्य बंदरगाहांवरच अटक करण्यात आले, पण हे करतार सिंगला त्याच्या योजनेवर पुढे जाण्यापासून थांबवू शकले नाहीत. करतार सिंग पंजाबला क्रांतीचे मुख्य केंद्र बनवण्याच्या तयारीसह पंजाबकडे गेले. याशिवाय मेरठ, आग्रा, बनारस, इलाहाबाद, अंबाला, लाहोर आणि रावलपिंडी येथील ब्रिटिश सैन्यातील भारतीय सैनिकांचे मन बदलणे आणि त्यांना या आंदोलनात सामील करून घेण्यावर करतारने लक्ष केंद्रित केले आणि त्याचबरोबर लुधियानामध्ये एका लहान स्तरावरील शस्त्रनिर्मिती युनिटही स्थापन केली. राजबिहारी बोस यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांसोबत बंडाची तारीख 21 फेब्रुवारी 1915 निश्चित करण्यात आली आणि मियामीर व फिरोजपूरच्या छावण्यांवर हल्ले आणि अंबालामध्ये बंडाची योजना आखण्यात आली. पण भारत मातेचे दुर्दैव असे की
येथेही एका देशद्रोहीने बंडाच्या एक दिवस आधीच त्यांच्यासोबत फितुरी केली आणि अनेक क्रांतिकारी अटक करण्यात आले. पण कोणत्या प्रकारे करतार सिंग इंग्रजांच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी झाले. करतारचे इरादे ठाम होते. स्वातंत्र्याचा सूर्य पाहण्याची तीव्र इच्छा आणि आपल्या निर्धारापासून मागे हटण्यास त्यांनी नकार दिला. 2 मार्च 1915 रोजी सरगोधा येथील चक क्रमांक 5 मध्ये 22 घोडेस्वार सेनेतील भारतीय सैनिकांना भडकवून बंडाची ठिणगी पेटवण्याचा त्यांनी एक अत्यंत धाडसी आणि अंतिम प्रयत्न केला. पण यावेळी 22 घोडेस्वार सेनेचे रिसालदार गंडासिंग यांनी त्यांना अटक केली. त्यांच्यावर लाहोर कट प्रकरणात लाहोरमध्ये इतर गदर सदस्यांसोबत खटला चालवण्यात आला. सप्टेंबर 1915 मध्ये निकाल जाहीर झाला. 10 गदर सदस्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि 17 जणांच्या फाशीच्या शिक्षेला जन्मठेपेत रूपांतर करून त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये आयुष्यभराच्या निर्वासिक म्हणून पाठवण्यात आले. 119 वर्षांचा तरुण जेव्हा न्यायाधीशांनी त्यांना विचारले की फाशी द्यावी का जन्मठेप, तेव्हा सरावांचं धैर्य बघा. त्या महावीर युवकाचे उत्तर होते की मी जन्मठेपेपेक्षा फाशी घेणे पसंत करीन, जेणेकरून पुन्हा जन्म घेऊन भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढू शकेन. यावर न्यायाधीश म्हणाले की जर तू मुलगी म्हणून जन्माला आलास तर? त्यावर सराबांचं उत्तर होते मी 10 सराबा जन्माला घालीन, जेणेकरून इंग्रजी सत्तेची मुळे उखडून टाकता येतील. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताना त्यांना सर्व बंडखोरांमध्ये सर्वात धोकादायक ठरवले, कारण त्यांना आपल्या केलेल्या कृत्यावर प्रचंड अभिमान होता. म्हणूनच ते कोणत्याही प्रकारच्या दयेचे पात्र नाहीत आणि त्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे. घरातील एकुलता एक चिराग असलेल्या करतार सिंहाला भेटायला आजोबा लाहोर जेलमध्ये आले. त्यांनी म्हटले, करतार सिंग, आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही की तुझ्या बलिदानामुळे देशाला काही फायदा होईल. तू आपले आयुष्य का वाया घालवतो आहेस? यावर करतार सिंहाने आपल्या आजोबांना काही नातेवाईकांची आठवण करून दिली, जे हैजा, प्लेग किंवा इतर आजारांनी मरण पावले होते, आणि विचारले, तर मग तुम्हाला काय हवे आहे? की तुमचा नातू एखाद्या अशा वेदनादायक आजाराने मरेल, ही मृत्यू त्यापेक्षा 1000 पट चांगली नाही का? 16 नोव्हेंबर 1915 रोजी करतार सिंग ओठांवर हास्य आणि डोळ्यांत चमक घेऊन स्वतः लिहिलेलं देशभक्तीचं गीत गात गात निघून गेले. हेच तुम्हाला महेश्वरमध्ये माझ्या जबानवर ऐकायला मिळेल. मी हिंदूवाल्यांचा माणूस आहे आणि हिंदुस्तान माझं आहे. मी हिंदी, अगदी थेट हिंदी. माझी जात हिंदी, नाव हिंदी. हाच माझा धर्म, हाच माझा पंथ, हाच माझा खानदान. मी या उजाडलेल्या भारताचा एक साधा माणूस आहे. हेच माझं एकमेव ओळखपत्र, हेच माझं नाव आणि अस्तित्व. मी उठता बसता तुझे पाय धरतो. हे भारत, कुठे आहेस तू? माझं नशीब असं का? माझ्या नशिबात हेच का लिहिलं आहे? तुझी सेवा करताना हे भारत, हे डोकं जाईल किंवा जीव जाईल, तरच मी समजेन की मरण म्हणजेच माझं खरं जीवन आहे. मी फक्त पाहतो. वंदे एकमेव. सरदार करतार सिंग सराभा वयाच्या 19व्या वर्षी फासावर झुलले होते. गदर पार्टी किंवा आंदोलन यशस्वी झालं नाही, पण कोणाला माहित होतं की सरदार करतार सिंग सराभा भगत सिंग यांचे प्रेरणास्थान बनून या लाहोरच्या जेलमध्ये 23 मार्च 1931 रोजी पुन्हा एकदा क्रांतीची लाट निर्माण करतील. लवकरच ते शहीदीचे प्रतीक बनले, ज्यांना भगत सिंग यांनी आपल्या गुरुची उपमा दिली, आणि त्यांच्या शौर्य व बलिदानामुळे खूप लोकांनी त्यांच्या प्रेरणेतून प्रेरणा घेतली. पंजाबचे कादंबरीकार नानक सिंग यांनी त्यांच्या जीवनावर आधारित एक म्यान दो तलवार नावाची कादंबरी लिहिली. आर्य समाज नेहमीच आपल्या अमर शहीद करतार सिंग सराभा यांच्या स्मृतीला जपून ठेवेल. या महानायकाच्या बलिदानाला सादर शतशः नमन.